हाय, हॅलो. मी पूजा फ्रॉम पूजा केक हाऊस. तर फ्रेंड्स, आज मला होती पायनॅपल केकची ऑर्डर आणि ती होती हाफ के जीमध्ये. खूप अर्जंट ऑर्डर असल्यामुळे मी पुन्हा बेस शिजवून केक तयार करू शकत नव्हती. म्हणून माझ्याजवळ पेस्ट्रीसाठी असलेला बेस मी हाफ के जीच्या साईजमध्ये कट केला आणि त्यांना पेस्ट्री उद्या पाहिजे होती, म्हणून मी आधी हा केक देऊन दिला आणि हा केक रेडी झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी बेस शिजवलेला. तर या पद्धतीने केकची आयसिंग करून घ्यायची. मी 3 लेयर कट केले होते आणि पायनॅपलचा केक बनवण्यासाठी तुम्ही व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेऊन शिजवून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही गॅसवर ओव्हनवर कशातही बेक करू शकता. तर मी हाफ के जी केकसाठी 200 ग्राम प्रीमिक्स घेते आणि माझ्याजवळ ओव्हन आहे म्हणून मी त्यातच बेक करते. बट याआधी माझ्याजवळ ओव्हन नव्हता, तर मी गॅसवरच एका पातेल्यात शिजवून घेत होते. त्याच्यानंतर या प्रकारे क्रीम लावून छान फिनिशिंग करून घ्यायची. मी आधार कार्डनेच फिनिशिंग करते फ्रेंड्स, कारण मला त्याची फिनिशिंग खूप आवडते. माझ्याजवळ स्क्रॅपर आहे, बट तरीही मी त्यानेच करते. मला ते इझी जातं. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये मी आधार कार्ड यूज करते म्हणून. बट हसू नका प्लीज, त्याने खरंच खूप छान फिनिशिंग होते. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पॅलेट नाईफला एक्स्ट्रा लागलेली क्रीमसुद्धा मी त्यानेच रिमूव्ह करते. इझी होतं मला थोडं म्हणून. हे बघा, या प्रकारचं मी स्क्रॅपरने डिझाईन देऊन दिली आहे त्याला, आपल्या केकला. त्याच्यावर आपण ड्रिपिंग करणार आहोत. पायनॅपलचा केक असल्यामुळे येलो कलरचा ड्रिप देऊया. तर मला नेहमीच बेकरीतून पेस्ट्रीची ऑर्डर येते, म्हणून मी जेल रेडी ठेवते. माझ्याजवळ थोडं शिल्लक जेल होतं वाटीमध्ये, तर तेच मी घेतलं आणि केकवर टाकायला घेते आता. त्याआधी मस्त टर्नटेबल क्लीन करून घेऊया. हा झाला रेडी. आणि खाली बेसवर तुम्हाला केक उचलल्यामुळे थोडं मेसी दिसत असेल तर डोंट वरी गायज, ते आपण खाली व्हिपिंग क्रीमने आउटलाईन देऊन देऊया, तर ते लपून जातं. हे बघा, आणि माझ्याजवळ नेमकं जेलसुद्धा कमी होतं, पण तरी मी त्यात कवर करण्याचा प्रयत्न केला आहे छान. आणि जेल टाकल्यानंतर छान ते स्प्रेड करून घ्यायचं पॅलेट नाईफने. चम्मचने ड्रिपिंग देणार आहे मी, कारण मला पायपिंग बॅगमध्ये भरून पुन्हा त्याला ड्रिपिंग देणं वेळ नव्हता माझ्याकडे. आणि तुम्ही पायपिंग बॅगने देऊ शकता. मला घाई होती म्हणून मी चम्मचनेच दिली. त्याने छान झाली, सुंदर दिसत होता केक. माझा वेळही वाचला आणि माझी पायपिंग बॅगसुद्धा खराब होण्यापासून वाचली. तर झाली. त्याच्यानंतर आपण एकदम सिंपल डिझाईन देणार आहोत. खूप जास्त काही किचकट डिझाईन नाही देणार आहे आपण. त्यानंतर एक पायपिंग बॅग घेतली आणि त्याच्यात एक ब्लॅक कलरचं जेल आधीच मी भरून ठेवलेलं होतं. तर छानपैकी असे डॉट काढून घेतले आणि याने आपण हार्ट शेप देणार आहोत. छोटे छोटे टूथपिकने असे डॉट काढून घ्यायचे आणि टूथपिक घेऊन टर्नटेबल अलगद हळूच फिरवून झाला रेडी आपला हार्ट शेपचे डॉट.
खूप छान दिसते. तुम्ही पण ट्राय करून पहा. त्याच्यानंतर पायपिंग बॅग घेतली आणि त्यात व्हिपिंग क्रीम भरली आणि त्यात स्टार नोझल टाकलं आहे मी. स्टार नोझलने असे फ्लावर काढून घेतले आणि खालीसुद्धा आउटलाईन दिली आहे. हे बघा, आउटलाईन दिल्यामुळे आपलं खालचं जे मेसी झालेलं ते लपलं. आणि हो, मला हे जरा हाईटने कमी वाटत होते म्हणून मी त्यावर एक लेअर अजून दिला. त्याच्यानंतर मी हाफ चेरीज कट करून लावल्यात. हे अशा या पद्धतीने. आणि मला एक नाव लिहायला सांगितलं होतं त्यांनी, हर्ष म्हणून. मी आधीच लिहायचं होतं बट गडबडीत विसरली आणि ती आधी मी टूथपिकने नाव काढून घेते आणि त्याच्यावर नंतर ब्लॅक कलरच्या जेलने नाव काढून घेतलं. खूप हार्ड असतं फ्रेंड केकवर नाव लिहायचं. जसं आपण बुकवर लिहितो ना इझिली, तसं नाही लिहू शकत. तर अशा पद्धतीने माझा केक रेडी झाला आहे. त्यावर आपण कलरफुल स्प्रिंकल टाकूया. सेव म्हणतात याला. खूप छान दिसतो. तर झाला आहे आपला केक रेडी. कसा वाटला तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.